आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्वच वापर होत्या, आमदारकीचे तिकीट लढा, आमदारकीच्या निवडणूक लढा, सर्वच पक्षाचे वापर होते। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे चष्मे घालून काम करत नाही। आताही मी जे यावर्षी आंदोलन केलं ते सरकारच्या विरोधातच केलेलं आहे, सरकारच्या फेवरमध्ये केलेलं नाही, समाजाच्या भल्यासाठी केलेलं आहे। त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि सांगावं की या तरतुदीमुळे हे समाजाचं नुकसान होते आहे। मला जर ते योग्य वाटलं, माझ्या पदाधिकाऱ्यांना ते योग्य वाटलं, तर मी त्यांच्यासोबत जाईल ना। मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GRमुळे ओबीसीचं कुठलंही नुकसान झालं नाही अशी भूमिका खरं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मांडलेली आहे। आणि ज्यांना कोणाला असं वाटत असेल का नुकसान झालं आहे तर त्यांनी ते स्पष्ट करावं अशी भूमिका जी आहे बबनराव तायवाडे सरांनी मांडली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो अनेक ओबीसी संघटना खरं तर आक्रमक झालेल्या आंदोलनाची तयारी करते आहेत। नागपुरात 13 तारखेला बैठक होते आहे। खरं तर छगन भुजबळांनी सुद्धा आज बैठक जी आहे ती ऑनलाईन बैठक बोलावली आहे, मात्र त्यांना निमंत्रण दिलं जात नाही, त्यांना डावललं जात आहे ना, सध्या त्यांच्यावर टीका होते आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे सर आहे। सर, कसं पाहता गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही एकटे पडले आहे, तुमच्यावरच टीका का केली जाते? नाही, हे मी एकटा पडो की काही पडो, हे बघा, मी 2016 पासून समाजाचे, ओबीसी समाजाचे तळागाळातला विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणूस यांना संविधानानुसार आणि न्यायालयीन चौकटीत बसणाऱ्या कुठल्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे याचा सखोल अभ्यास केल्यानंतर आणि तशा प्रकारचे मागणीपत्र तयार केल्यानंतर आम्ही या आंदोलनाची सुरुवात केली। आणि म्हणजे आमचे राष्ट्रीय अधिवेशन असो, राज्य अधिवेशन असो, स्थानिक जिल्हा पातळीवर निदर्शने असो, धरणे असो, संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आम्ही वर्षभर राबवित असतो। आणि त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी महासंघ करत असते। आणि त्याच्यामुळेच आतापर्यंत राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला 58 शासन निर्णय काढावे लागले, ज्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसांना होता। आणि मी स्वतःला आजपर्यंत नेता कधीच म्हटलेलं नाही, मी एक संघटनेचा पदाधिकारी आहे, संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि नेहमी ओबीसी समाजाच्या तळागाळातल्या लोकांच्या सोबत राहतो, त्यांचे प्रश्न समजून घेतो, जे प्रश्न मला योग्य वाटले ते माझ्या अजेंडावर घेतो आणि सरकारपुढे मांडतो। सरकार कोणत्याही पक्षाचं असो, मी प्रत्येक पक्षाच्या सरकारसोबत बांधलेलो आहो। आताही मी जे यावर्षी आंदोलन केलं ते सरकारच्या विरोधातच केलेलं आहे, सरकारच्या फेवरमध्ये केलेलं नाही, समाजाच्या भल्यासाठी केलेलं आहे। त्या माध्यमातून सरकार आमच्या ओबीसी समाजाच्या उत्थानार्थ, प्रगतीकरता काही शासन निर्णय लवकरच निघणार आहेत। आणि म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय विचाराच्याला प्रेरित धरून किंवा डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन करत नाही, तर समाज हित हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमची संघटना काम करत असते आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळत असते। कुठेतरी समाज हित म्हणून तुम्ही काम करताय, मात्र तुम्ही सरकारी चष्म्यातून पाहता, तुम्ही फार विद्वान आहे अशी टीका वडेट्टीवारांनी तुमच्यावर केलेली आहे पुण्यामध्ये। अशी का टीका तुमच्यावर होत आहे? खरं तर तुम्ही गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबतही काम नाही, मी सर्वांसोबतच काम केलेलं आहे। हे बघा, 2016 पासून जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राष्ट्रीय महाअधिवेशनाचं आयोजन करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन आम्ही अधिवेशनं घेतलेली आहे। त्या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र नाही तर त्या राज्यातल्या ओबीसींचे प्रश्न, देश पातळीवरचे ओबीसीचे प्रश्न हे आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या पुढे मांडत असतो। सर्व पक्षाच्या लोकांना आतापर्यंत आमच्या डायसवर आलेले आहे आणि त्यांनी आमच्या प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे। त्याच्यामुळे सामाजिक संघटन चालवताना त्या सामाजिक संघटनेला कुठलाही पक्ष नसतो, पण तुम्ही लोक त्या प्रश्नाकडे किंवा त्या आंदोलनाकडे राजकीय नजरेतून बघत असाल, त्याच्यामुळे कदाचित माझ्यावरती हे आरोप होत असावे। मी राजकीय नजरेत समोर ठेवून मी आंदोलन करत नाही। आंदोलन कोणत्याही पक्षाचे असो, केंद्रात असो, राज्यात असो, सर्वांच्याच विरोधामध्ये सातत्याने आम्ही विरोधाची भूमिका घेत असतो आणि समाजाचे प्रश्न सोडवित असतो। तुम्ही कुठेतरी समाज हित जपताय असं तुम्ही म्हणताय, मात्र तुम्ही समाजाची दिशाभूल करताय असा आरोप तुमच्यावर करते, टीका तुमच्यावर तशा पद्धतीने होत आहे। मग काँग्रेसचे वडेट्टीवार असो की इतरही काही ओबीसी संघटना आहेत, ज्या कुणबी समाज संघटना आहेत, त्या तुमच्यावर टीका नाही। तर माझं मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला म्हणतो, जर माझी भूमिका चुकीची असेल
तर त्यांची काय भूमिका आहे ते त्यांनी स्पष्ट करावं ना. अजूनपर्यंत कोणी स्पष्ट करत नाही. फक्त ओबीसीचं आरक्षण गेलं, ओबीसीचं नुकसान झालं, या दोनशिवाय तिसरा शब्द तर मला ऐकायलाच नाही मिळालेला. त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि सांगावं की या तरतुदीमुळे हे समाजाचं नुकसान होते आहे. मला जर ते योग्य वाटलं, माझ्या पदाधिकाऱ्यांना ते योग्य वाटलं, तर मी त्यांच्यासोबत जाईल ना. का मी आंदोलन करायचं राष्ट्रीय ओबीसी महासंघानं. यश झालं तरी नाव नाही आणि नुसत्या टीका करायचं काम हे जे बाकी संघटना आणि इतर लोक करते, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ओबीसी समाजासाठी काय केलं हे सांगावं ना. पहिले तुम्ही जर ओबीसी समाजासाठी काम केलं असेल आणि ओबीसी हिताचं रक्षण केलं असेल, ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण केलं असेल आणि आता तुम्ही जी बाजू घेताय ती तुमची योग्य आहे, तर आम्ही तुमच्यासोबत राहू. पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाला क्रेडिट जाते आहे म्हणून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बदनाम करायचं काय आणि कुठलेही आरोप करायचे. राज्य म्हणजे सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्यांच्या चष्म्यातून बघतात किंवा आणखी कुठले बघतात यांच्या, हे कधी नाही. आम्हाला जर कुठल्या पक्षाचं काम करायचं असतं तर मला खूप याच्यापूर्वीसुद्धा ऑफर होत्या. पण आम्ही जेव्हा फक्त ओबीसी समाजाच्या हिताचं रक्षण करायचं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे चष्मे घालून काम करत नाही. तो स्वतंत्र विचारसरणीने काम करत असतो आणि म्हणून आम्हाला यश मिळत असते. तुम्ही म्हणता सर अनेक पक्षाची ऑफर होती, पण तरी तुम्ही समाज हितासाठी त्या सगळ्या ऑफर धुंकारल्या. नेमक्या काय ऑफर होत्या आणि काय तुम्ही? सर्वच ऑफर होत्या. आमदारकीचे तिकीट लढा, आमदारकीच्या निवडणूक लढा, सर्वच पक्षाचे ऑफर होते. आम्ही नाही स्वीकारले ना ते. मी स्पष्ट जाहीर केलं होतं की मला आता कुठल्याही पक्षाची तिकीट नको, आमदारकी लढायची नाही, आमदार व्हायचं नाही. काय मला फक्त ओबीसीचं काम करायचं आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन काम करत असतो, हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. ज्या ज्या लोकांना माझे विचार पडतात, समाजाचं हित व्हायला पाहिजे असं ज्या नेत्यांना वाटतं ते नेते माझ्यासोबत येतात. ज्यांनी कधीच समाजासाठी काही केलं नाही ते माझ्यासोबत कसे येणार काय. आणि जोपर्यंत आम्ही घेतो ना, विजूभाऊसोबत आम्ही काम केलं त्या 4-5 वर्ष, नाही केलं असं नाही आहे. तेव्हा नाना पटोले साहेब आमच्या विचारपीठावर नेहमी आलेले आहेत. भाजपचे मोठे ज्येष्ठ खासदार आलेले आहे, मंत्री आलेले आहे. देवेंद्र फडणवीसजी पहिल्यांदा नाही आले, 3दा आमच्या राष्ट्रीय अधिवेशनाला यापूर्वी आलेले आहे. मुंबईला होते, दिल्लीला होते, आता गोव्याला आलेले आहे. आणि ते संविधानिक पदावर मुख्यमंत्री या राज्याचे. आम्ही मुख्यमंत्र्यासमोर नाही प्रश्न मांडायचे तर कोणत्या प्रश्नावर मांडणार काय. कोणती सामाजिक सांगा प्रश्न त्यांच्याकडेच आम्हाला सोडवून घ्यावे लागेल. आणि म्हणून पण आणि आता समाजाचे प्रश्न सुटतात आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थी युवकांना आता चांगल्या संधी उपलब्ध होत आहे, याचा त्यांना आनंद होत नाही. आणि काहीतरी आरोप करून यांनी कोणते प्रश्न मांडले ते सांगावे ना. कुठेतरी यांना श्रेय मिळत नाही यामुळे तुमच्यावर आरोप होता असं तुम्हाला म्हणायचं आहे? कुठेतरी या सगळ्यामुळे तुम्हाला यश मिळतंय हे इतर संघटनांना खुपतं? नाही, ते तो त्यांचा समज आहे. खुपते नाही खुपते मी ते म्हणणार नाही. समाजासाठी काम करावं, आम्ही अहोरात्र धडपडत असतो, काम करत असतो आणि समाजाचा संविधानिक अधिकाराचं रक्षण करत असतो. की या देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षाच्या वर झालेल्या संविधानाच्या कलम 340 नुसार या ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती 1952 पासून मिळायला पाहिजे होत्या त्या 2016पर्यंत का नाही मिळाल्या, का नाही मिळाल्या? याचं उत्तर कोणी द्यावं. की आम्ही या प्रश्नासाठी भांडलो होतो पण आम्हाला यश आलं नाही. आजही एवढे ओबीसी समाजाचे 94-95 आमदार आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती लोक समाजाच्या प्रश्नासाठी पुढे येतात. स्वतःचं हित जिथं आहे, स्वतःचं हे तिथे ते समोर दिसतील, नंतर समाजाची आठवण येत नाही. अनेक ओबीसीचे नेते असे आहे की ते तर स्वतःला ओबीसी समजत नाही काय. मग अशा लोकांकडनं आम्ही कुठली अपेक्षा ठेवत नाही. कोणत्याही पक्षाचा असो, जो ओबीसीच्या हिताचं रक्षण करेल त्याच्यासोबत आम्ही राहू आणि ते आमच्यासोबत राहतील आणि समाजाचे प्रश्न सोडवू. खरं तर तुमच्या संघटनेमध्ये सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी आहे, म्हणजे जे सगळ्याच म्हणजे विरोधातले असो की सत्तातले आहे ना. सर्वच पक्षाचे लोक माझे पदाधिकारी आहेत संघटनेमध्ये आणि ते आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो. तेव्हा संघटनेच्या कुठलं दडपण येईल हे याचा विचार करत नाही. अशी मंडळी आमच्या संघटनेमध्ये आहे म्हणून आम्ही संघर्ष करू शकतो. नेत्याला घाबरत नाही, नेत्याचं हे करत नाही. आम्हाला जे वाटतं ते आम्ही करायचं त्याचं. आणि म्हणून सर्व पक्षाच्या लोकांना सोबत घेऊनच समाजाचे प्रश्न सुटू शकतील, त्याच्याशिवाय सुटणार नाही. आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोणाच्याही टीकेला घाबरत नाही, कारण मला कुणाकडे काही मागायला जायचं नाही.
खरं तर आज संध्याकाळी सुद्धा छगन भुजबळ साहेबांनी भूमिका बैठक बोलावली, ऑनलाईन बैठक आहे, त्यात तुम्हाला आमंत्रण आहे का? आणि काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी 13 तारखेला ओबीसी समाजाचीच बैठक बोलावी, वेगवेगळे पदाधिकारी त्याची निमंत्रण. आज संध्याकाळच्या पण सभेचं मला निमंत्रण नाही आहे, कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही आहे आणि परवाच्यासुद्धा याचा मला मेसेज नाही आहे. जोपर्यंत त्या मीटिंगमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर चर्चा होणार, कशाच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हे मला कळणार नाही, तोपर्यंत मी त्या सभेला जाऊन काय करणार? मी माझी भूमिका आपल्या माध्यमातून दररोजच मांडत असतो, त्यावर ठाम आहे मी, अजूनही ठाम आहे. ज्या दिवशी मला वाटेल, माझ्या असं लक्षात येईल की याच्यामुळे समाजाचं नुकसान होते आहे, त्या दिवशीसुद्धा मी सरकारच्या विरोधामध्ये उभं राहायला मागे पुढे पाहणार नाही. ज्या पद्धतीनं आता तुमच्यावर टीका होते आहे, पुढची भूमिका तुम्ही ठाम आहे असं सांगता आहात, त्यामुळे या नेत्यांची भूमिका किंवा छगन भुजबळ साहेबांची काल उपसमितीत बैठक झाली, तिथे ते काही बोलले का? काही माहिती मिळाली का? त्यांनी विरोध कुठल्या गोष्टीला केला, काही कळलं का? आणि बाहेर येऊन ते मानतात आम्ही कोर्टात जाऊ, ते तुम्हाला कळले? अजून काहीही कळलेलं नाही. कालच्या उपसमितीच्या मिटिंगमध्ये सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे की या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जे 14 मुद्दे घेऊन आंदोलन केलं, त्याच 14 मुद्द्यावरतीच त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि हे सर्व प्रश्न योग्य आहेत, पूर्ण व्हायला पाहिजे आणि समाजाला न्याय दिला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका त्या मीटिंगमध्ये घेतली. माननीय भुजबळ साहेबांनी आम्ही जी मांडली ती भूमिका काल ती सगळं आणखी ताकदीनं मांडली की ओबीसीला निधी मिळत नाही, महाज्योतीला निधी मिळत नाही, हे निधी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची तरतूद करून लवकरात लवकर वितरित करा आणि समाजाला न्याय द्या, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु बाकी कुठले मुद्दे मांडले हे अजूनपर्यंत कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा आपल्या माध्यमातून मला कळलेलं नाही. या संदर्भात काही त्यांनी विरोध दर्शवला असं कुठेही कुठल्या वर्तमानपत्रामध्ये नाही. आतमध्ये कारण ती फक्त ओबीसी उपसमितीच्या मंत्र्यांची सभा होती, त्याच्यामुळे कुणाला प्रवेश नव्हता, म्हणून ती गोष्ट अजूनपर्यंत कुठेही बाहेर आलेली नाही. छगन भुजबळ साहेबांचा नेमका काय विरोध आहे अजून स्पष्ट अजून स्पष्ट झालेलं नाही ना. तो ज्या दिवशी स्पष्ट होईल आणि ते आम्हाला पटलं, आमच्या पदाधिकाऱ्यांना पटलं, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. कारण समाजाचं हित जपणं हे ओबीसी समाजातल्या प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य निभावण्याकरता मी कुणाही सोबत रस्त्यावर यायला केव्हाही तयार आहे, त्याच्यात मला एवढीच्या प्रत्येक शंका नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की जो GR आहे त्यामध्ये ओबीसीचं कुठलंही नुकसान नाही, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. मात्र एनकेन पुढच्या काळात जर अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट झाली तर मी त्यासाठी सरकारच्या विरोधातही रस्त्यावर उतरायला तयार असणार आहे. मात्र आता तरी सध्या कुठल्याही पद्धतीचं नुकसान नसल्यामुळे ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.